आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पण आता बघशील ना के मांत्रिक त्या बाहुल्यात आहे म्हटल्यावर तो आता आपल्याला हवं तसंच वागणार आणि मग यश आपल्याला घरातून जा असं म्हणणारच नाही ना. ते कसं आहे अक्की, तो मांत्रिक त्या आधी तिला त्या बाहुल्यातून असा ते हिप्नोटाईज करणार आणि मग शक्ती आपल्या यश समोर हट्ट धरणार. दगडू मामा आजोबा, शोभा आजी, डोली आत्या यांना घराच्या बाहेर काढू नका, ती आपलीच माणसं आहे, त्यांना एकदा माफ करा. मग काय यशला आपल्याला लाडकेले की हट्ट मान्यच करावं लागणार नाही. पण कुणाला शंका आली तर त्या मांत्रिकाच्या आत्म्याने दिलेल्या सगळ्या सूचना आपण जर नीट पाहिल्या ना तर कोणालाच काहीच शंका येणार नाही ना. म्हणजे आता घरात खराखुरा माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा माझ्यात अशा टाइप फिल्म बघायला मिळणार आहे तर. पण मला एक प्रश्न पडलाय, मांत्रिक स्वतःच्या जीवाशी खेळतोय, यात त्याचा फायदा काय आहे? मैत्रीचा शेवट, त्याने मैत्रीला संपवायचंय, त्याने तसं पलत केलाय ना, त्याशिवाय तो आता शांतच बसत नाही. मैत्रीला संपवण्याआधी तो एक एक करून तिला तिच्या माणसापासून दूर करणार आणि मैत्रीची सगळी ताकद तिच्या माणसात आहे. आणि एकदा का तिची माणसं तिच्यापासून हळूहळू दूर केली की मैत्री दुबळी होणार आणि अशा दुबळ्या मैत्रीला संपवणं मांत्रिकाला काय अवघड जाणार नाही. म्हणजे पुन्हा सगळी सत्ता आपल्या हाती येणार आणि मी या घराची हुकमाची राणी होणार आणि मी हुकमाची प्रिन्सेस. पण पुन्हा आपला डाव फसला तर? नाही फसणार, सगळं आपल्या मनासारखं होणार. यावेळेस मांत्रिकाचा प्लॅन एकदम पक्का आहे आणि तो त्यात यशस्वी होणारच याची त्याला पण आणि मला पण खात्री आहे. हा फक्त आपल्याला ना वेळोवेळी त्या मांत्रिकाला मदत करावी लागणार. हो हो, आम्ही पाहिजे ती मदत करू मांत्रिकाला, पण त्यांनी लवकरात लवकर यश आणि मैत्रीला संपवावं. हो, पण एक गोष्ट डोक्यात नीट फिट करून ठेवा, त्या शक्तीच्या बाहुल्यात मांत्रिकाचा आत्मा आहे याची खबर या कानाचे त्या कानाला लागली नाही पाहिजे. काय दादा, तू काही काळजी करू नकोस. तू काही सांगितलं नाहीस आणि आम्ही काही ऐकलं नाही. हा चला आता आपण जेवायला जाऊया आणि बघूया जरा मांत्रिकाच्या जादूचे प्रयोग. चल चल. आजी, तुम्ही तुमच्या हाताने का वाढून घेताय? अगं बाळा, तू आज बघतेस हे रोजच आहे. आम्हाला आमचं काम स्वतःच करावं लागतं. फक्त जेवण न मागता आयतं पुढ्यात येतं, पण ते आम्हाला स्वतःलाच घ्यावं लागतं. असं का? घरात 2-2 मोलकरणी असताना तुम्ही तुमच्या हाताने का वाढून घेताय? शक्ती, काय बरळतेस कळतंय का तुला? हिम्मत कशी झाली तुझी रूपाताईला आणि कमलाईला मोलकरण म्हणायची? काय चुकीचं बोलले मी? वर तोंड करून विचारतेस मला काय चुकीचं बोलले? उठ तिकडं, उठ उठ. जाऊ दे ताईसाहेब, लहान आहे ती अजून, ती जे काही बोलते ना हे तिला कळलं नसावं. मी आणि रूपा तिच्या अगदी हक्काच्या आहोत. तिच्या बोलण्याने आम्हाला नाही वाईट वाटलं. कमलाई, तुम्ही मनाचा किती मोठेपणा दाखवला तरी जे चूक आहे ते चूकच आहे आणि शक्तीने जी चूक केली ती समजून घेण्यासारखी नाहीये. एवढा तांडव करण्यासारखं काही झालं नाहीये आणि तिच्यावर हात उगारण्यासारखं तर ती काही बोललीच नाहीये. जो जे काम करतो त्याबद्दलच ती बोलली ना. आलं लक्षात. मैत्री, शक्ती जे काही बोलतेय त्याचा बोलविता धनी कोणीतरी वेगळाच आहे. लहान मुलांसमोर काय बोलावं, कसं बोलावं याची अक्कल काही जणांना नाहीच आहे.
ह्या वयात संस्काराचे मोती पेरायचे असतात त्यांच्या मनावर, द्वेषाचे काटे नाही. नाही नाही म्हणजे भांजे तू जे काय बोलून राहिला ना ते सर्व मला दिसून राहिला. हो अरे आम्ही तिला काही पडवलं बिडवलं नाहीये. पाहिजे तर ताटातल्या शिजवलेल्या अन्नाची शपथ घेऊन सांगतो ना. आणि काय रे आम्ही तिला कशाला काही सांगायला हवं? आपलं कोण आणि हे परक कोण ते समजतं इतकी हुशार आहे ना ती. हो ना, म्हणूनच तर तिला आमचा कड येतो. नाहीतर काय. बस आत्ताच्या आत्ता कमलाई आणि रूपाची माफी मागायची. शक्ती मी काय म्हणतेय? शक्ती, ऐकलं नाहीयेस का तू? आत्ताच्या आत्ता माफी मागायची. मी का माफी मागू? मी काय चुकीचं बोललीये? आपण या ग्लासला ग्लास म्हणतो, प्लेटला प्लेट म्हणतो, आईला आई म्हणतो, बाबाला बाबा म्हणतो. तसं मोलकरणींना मोलकरणीच म्हणणार ना. तोंड करून विचारतेस मला काय चुकीचं बोलले? फटका देऊ का एक? ताईसाहेब राहू द्या, शांत व्हा तुम्ही. तिने माफी मागायची काहीच गरज नाहीये. खूप शेफारली ती. पुरे आता एवढ्याशा कारणावर ना घरामध्ये वाद नकोत. हं चल बाळा, चल बाहेर जाऊया. ये शक्ती, चल. शक्ती कमला मावशी, अगं उद्यासाठीची भाजी करून ठेवली आहेस का? आणि भांडी